मंत्री गिरीश महाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला विसरले। वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा संताप। महाजनांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाला बसणार। पुढारी न्यूजशी बोलताना माधवी जाधव यांचा इशारा। मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आंबेडकरी अनुयायी आक्रमक। धुळे बसस्थानकाजवळ महाजनांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला तर पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार। येत्या 5 दिवसांमध्ये मुंबईकरांना मिळणार नवा महापौर। महापौर पदासाठी अर्ज सादर करण्यास आज आणि उद्याची मुदत। भाजप शिवसेना दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे गट स्थापन करणार असल्याची माहिती। पुढच्या 2 दिवसांमध्ये भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार। राजश्री शिरवडकर, योगिता कोळी, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांची नावं आघाडीवर। मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित साटम यांच्यातील बैठकीत होणार अंतिम निर्णय। महापालिका निवडणुकीतील यशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं लक्ष आता जिल्हा परिषदांकडे। फडणवीस सर्व 12 जिल्हा परिषदांसाठी घेणार सभा। 28 तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये फडणवीसांची तोफ धडाडणार। लॉंग मार्च थांबवण्यास माकपचा नकार। मुंबईच्या दिशेने लाल वादळाचा प्रवास सुरूच। माकपचं शिष्टमंडळ आज सरकारसोबत चर्चा करणार। पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत आजही सुनावणी नाहीच। सुप्रीम कोर्टाच्या आजच्या मुख्य कामकाजाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नाही। साताऱ्यातल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदेचे पार्टनर। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। फडणवीसांना नथुराम गोडसेची उपमा। पुणे महापालिकेचा मुळामुठा नदीकाठ सुधारणा योजनेचं 90% काम पूर्ण। मात्र पर्यावरण प्रेमींकडून प्रकल्पाला विरोध। नैसर्गिक काठ उद्ध्वस्त करून सिमेंटचे कट्टे बांधणं हा भंपक विकास। विश्वंभर चौधरींची टीका। तपोवनातील वृक्षतोड प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। महापालिका न्यायालयामध्ये कोणती कागदपत्र सादर करणार याकडे लक्ष। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।